नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत एक्सप्रेसवे आणि हायवे हे मृत्यूचे सापळे बनलेत का या विषयाच्या अवतीभोवती. अर्थात काही महत्त्वाचे प्रश्न जे आपण विचारले त्यातला हा महत्त्वाचा प्रश्न होता. आणखीन त्यातनं जो महत्त्वाचा प्रश्न आपण विचारतोय तो म्हणजे रस्ते सुरक्षा आणि वाहन चालक या दोन्ही पातळ्यांवर हलगर्जीपणा केला जातोय का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण विचारणार आहोत. वाहन अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची शासनाला पर्वा नाही आहे का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. अर्थात त्या निमित्तानं आपल्यासोबत आहेत दिवाकर रावते, परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते. आपल्यासोबत DS कुलकर्णी आहेत, बांधकाम व्यावसायिक, ज्यांचा अलीकडे अपघात झाला होता आणि सुदैवानं त्यातनं ते वाचले होते. मात्र त्यांचा ड्रायव्हर जो आहे तो मृत्युमुखी पडला होता आणि ज्या एक्सप्रेस हायवेवरती आत्ता जो अतिशय गंभीर असा अपघात झाला त्याच्या आधीच हा त्यांचा अपघात झाला होता. त्याशिवाय आपल्यासोबत महेश म्हात्रे आहेत, कार्यकारी संपादक IBN लोकमत, आणि तन्मय पेंडसे एक्सप्रेस हायवेच्या संदर्भामध्ये गेले काही काळ स्वतः तन्मय झगडा करत आहेत. काही गोष्टी असाव्यात तिथे, कशा प्रकारच्या फॅसिलिटीज असाव्यात, सुविधा असाव्यात, यासाठी तन्मय पेंडसेसुद्धा या कार्यक्रमामध्ये थोड्या वेळाने आपल्यासोबत असणार आहे. या सगळ्यांची आपण चर्चा करणार आहोत आणि त्यातला पहिला प्रश्न खरं तर दिवाकर रावते तुम्हालाच विचारायचं आहे. त्याचं कारण अर्थातच गेले काही काळ वाहनांची वाढलेली संख्या आणि एकूण महाराष्ट्राचं जर आपण त्याला म्हटलं की वाहनांचा मॅप पूर्णपणे बदललेला आहे. महाराष्ट्रामध्ये रस्त्याची जी लांबी आहे ती वाढलेली आहे, रस्ते रुंद झाले आहेत, लांबी नुसती वाढली अशातला भाग नाही, आणि रस्ते सुधारणासुद्धा झालेल्या आहेत. अशा वेळेला अनेक त्याच्यामधल्या कमतरतासुद्धा समोर आलेल्या आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री म्हणून तुम्ही कशा प्रकारे आत्तापर्यंत दखल घ्यायचा तुमचा मानस आहे, कशा प्रकारे तुम्ही दखल घेताय या अपघातांची? प्रथमतः मी DS कुलकर्णी या तुमच्या आमच्यामध्ये आहेत याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. आता त्यांचा दुर्दैवाने ड्रायव्हर गेलेला आहे, चालक गेला आहे. त्याला त्याच्या आत्म्याला शांती लाभो असं म्हणत असताना DS कुलकर्णी हे समाजातलं अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व व एक उद्योजक, माने मराठी उद्योजक मग ते आपल्यात आहेत याबद्दल मी पहिला आनंद व्यक्त करतो. आपण जो प्रश्न विचारला तो योग्य आहे. रस्त्याची रुंदी वाढली, लांबी वाढली. लांबी तर असतेच, पण रुंदी वाढूनच रस्त्याचं विकासीकरण होत असते. रस्त्याच्या रुंदीकरणामुळे अनेक वाहनांना मुक्तपणाने जास्त लेनमधनं जायला मिळायला लागल्यामुळे सुसाट निघण्याची एक प्रवृत्ती निर्माण झाली. बरं, लांबी रुंदी वाढत नाही त्यावेळेला आपल्या लक्षात येत असेल की अनेक रस्ते रुंदी करत असताना अनेक मधले अडथळे असतात ते दूर होत नाहीत. म्हणजे रस्ता रुंदीकरणाकरता जे मध्ये येते, जी घरं मध्ये येतात, जी काय होतात त्याच्याकरता अडथळे निर्माण होतात. मग काही न्यायालयामध्ये खटले चालू असतात, ते न्यायालयीन खटला निकाल लागेपर्यंत म्हणजे कधी कधी रुंदीकरण अडते म्हणून रस्ता अरुंद असतो, त्यामुळे गतिमानता वाहनाची वाहतुकीची गती थांबते. आणि रस्ता प्रचंड मोठा केल्यानंतर वाहतुकीची गती इतक्या वेगाने वाढते की त्या सुसाटपणाचा तुम्हाला आणि आम्हाला सर्वांनाच आश्चर्य वाटते. त्यातनं अपघात निर्माण झालेले अपघात आपल्याला पाहावे लागतात. तर ही सगळी परिस्थिती आहे. आपल्या माहितीकरता सांगतोय, मी परिवहन मंत्री जरी इथे असलो तरी कालच्या ह्या सगळ्या अपघाताचा संबंध जो येतो तो अनेक खात्यांशी संबंधित असतो. तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य रक्षा सुरक्षा धोरण ठरवण्यासंदर्भातली एक महत्त्वपूर्ण अशी समिती आहे. आणि ह्या समितीवर, ही समिती पूर्वीपासून आहेच, ह्या समितीवर परिवहन मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, त्यांचे राज्यमंत्री, गृह खात्याचे राज्यमंत्री आणि अत्यंत महत्त्वाचे असे प्रमुख सचिव यांची समिती आहे. आणि पूर्वी हे अध्यक्षपद माननीय मुख्यमंत्र्यांकडे होतं, ते आता परिवहन खात्याच्या माध्यमातून ते माझ्याकडे येऊन येत्या 7-8 महिने झालेले आहेत, ते माझ्याकडे आलेलं आहे. त्याच्या 2 बैठका झालेल्या आहेत. तेव्हा ह्या संदर्भात अपघात न होण्यासंदर्भात निर्बंधता कशी निर्माण करावी, कोणत्या प्रकारे लोकांना शिस्त लावण्याकरता अनिवार्य निर्माण करावी, ह्या प्रयत्न मी जरूर करतो. परंतु कायद्याने सगळं घडतं असं नाही, शेवटी लोकांनी ते स्वीकारावं लागतं, हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पण पहिल्या टप्प्यात चर्चेच्या मी ही परिस्थिती मांडलेली आहे. आणि आपल्याला एक आत्ताच पहिला सांगून ठेवतो की कालच्या झालेल्या अपघाताच्या माध्यमातून तो दुर्दैवी इतका होता, मी स्वतः त्या जाऊन आलो, ते सर्व पाहिलेलं आहे. त्या उद्याच्या उद्या मी तातडीने रस्ता सुरक्षा अभियानाची बैठक लावलेली आहे आणि या संदर्भातली सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या या चर्चेच्या माध्यमातून जनतेच्या कडून येणाऱ्या सूचना
तज्ज्ञांकडनं येणाऱ्या सूचना, DS कुलकर्णी सारख्या आमच्या मित्रांनी अनुभवलेल्या सूचना या माध्यमातून रस्ता सुरक्षा अभियान हे अधिक चांगल्या सूचनेच्या माध्यमातून लोकांना कायद्यामध्ये परिवर्तित करून लोकांना एक चांगली वाहतूक व्यवस्था देता येईल का याचा नक्की आम्ही प्रयत्न करू. नक्की दिवाकर रावते, आम्ही सोबत आहोत, एक चॅनल म्हणून तुमच्या सोबत आहोत, आयबीन लोकमत तुमच्या सोबत आहे. त्याचं कारण हेच आहे की रस्ता सुरक्षामध्ये आतापर्यंत अक्षरशः खूप बळी गेलेले आहेत आणि अनेकांची नावं घेतात येतील या सगळ्या मध्ये आणि त्याच्यातनं होणारं नुकसान समाजाचं खूप मोठं आहे. कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं आपण बघितलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही सुद्धा आयबीन लोकमततर्फे येणाऱ्या पुढच्या काही काळामध्ये अशा अनेक त्रुटी तुमच्या लक्षात आणून देऊ, ज्या त्रुटींची तुम्ही दखल घ्याल अशी आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे. त्याचं कारण अर्थातच आपण सगळे मिळून ही खात्री बाळगा, अपेक्षा नको, खात्री बाळगा, मंदारजी खात्री बाळगा. नक्की आणि अर्थात त्या अनुषंगाने DS कुलकर्णी खरं तर स्वतः आता मंत्री आपल्यासोबत बसलेले आहेत, त्यांना तुम्ही काय गोष्टी लक्षात आणून देऊ इच्छिता आणि नेमकं काय केलं पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून एकत्रपणे जेणेकरून हे अपघात जे आहेत ते कमी व्हायला आपल्याला मदत करता येईल? पहिल्यांदा मी दिवाकर रावते साहेबांचे आभार मानतो की अजूनही सत्तेतल्या लोकांना सामाजिक भान राहतात. त्यांनी माझ्या ड्रायव्हरला जी श्रद्धांजली वाहिली त्याने मला खूप एक प्रकारचा एक सुखद आनंद वाटला, कारण की सुरुवात कशी करावी आणि असे जर सहृदयी राज्यकर्ते असतील तर हे प्रॉब्लेम नक्की दूर होतील आणि यातनं आपण नक्की बाहेर पडू असा मला आत्मविश्वास वाटतो. रावते साहेब, मला असं म्हणायचं की आपल्याकडे प्लॅनिंग जे केलं जातं ते फार 5 आणि 10 वर्षाचं केलं जातं. हा दुर्दैवाचा भाग आहे. आजही शहराचं प्लॅनिंग मुंबई असो, पुणे असो, कुठलाही असो, याचा तुमच्या रस्त्याशी संबंध आहे म्हणून सांगतो. आम्ही 10-10 वर्षाचे डेव्हलपमेंट प्लॅन करतो. अरे कुठल्याही घरात, तुमच्या स्वतःच्या घरात बघा, माझ्या घरात बघा, माझ्या घरात 4 पिढ्या आहेत. माझ्या मिसेसची आई, मिसेस, त्याच्यानंतर माझा मुलगा आणि त्याचा मुलगा, 4 पिढ्या कुठल्याही घरात राहतात. म्हणजे एका घरात 100 वर्षाचं आयुष्य चालतं. कुठल्याही शहराचं प्लॅनिंग 100 वर्ष करावं लागतं. जेव्हा मुंबई पुणे रस्ता डेव्हलप करण्यात आला, एक्सप्रेसवे काहीच नव्हतं त्याच्यापेक्षा चांगलं आणि तुमच्या युतीच्याच काळात झाला. बाळासाहेबांचं हे फळ आहे. बाळासाहेब ठाकरेंच्यामुळे, या मोठ्या माणसामुळे हा रस्ता मिळाला हे मान्य आहे. पण ते प्लॅनिंग करताना 5-10 वर्षाचंच प्लॅनिंग झालं. नाहीतर RTIच्या अधिकाराखाली माहितीच जे कळलं की त्याचे वाहनं एवढी झाली आहेत की त्याचा खर्च केव्हाच वसूल झाला आहे. याचा अर्थ काय की मुंबई हे प्रचंड महानगर आहे, जगातलं सर्वश्रेष्ठ महानगर आहे. भारताची राजधानी ही मुंबई धरली जाते जगात कुठेही जाताना, दिल्ली नंतर धरली जाते इकॉनॉमिक म्हणून, कारण की ते बंदर आहे. आणि पुणे हा त्याच्या सावलीत वाढलेलं दुसरं महानगर आहे. याला जोडणाऱ्या महानगराला 6 पदरी रस्ता. जर मी जेव्हा परदेशात माझ्या 8 देशात कामं चालतात, आम्ही जर त्यांना म्हणलं की पुण्याला डायरेक्ट विमान नाही आहे, दुर्दैवाने अजून पुण्याला डायरेक्ट विमान येत नाही, पण मुंबईवरनं तुम्हाला आम्ही एक्सप्रेसवे, तर एक्सप्रेसवे आम्ही म्हणत नाही, आम्ही साधा रस्ता म्हणतो. एक्सप्रेसवे हा 16 पदरी असतो, 6 पदरी नसतो. हैदराबादमध्ये सुदैवाने भारतामध्ये हैदराबादमध्ये 16 पदरी रस्ते आहेत. त्या कोणीतरी वाढणारी प्रचंड लोकसंख्या शहरं महानगरांसारखी आणि त्याच्यावरनं धावणारी वाहनं याचा अभ्यास करून की त्याच्यावर किती प्रकारची वाहनं वाहतील, त्याचं टनेज वजन किती असेल, रस्ता तो पेलोड घेऊ शकेल का, किती लेन असायला पाहिजे, याचा शास्त्रोक्त अभ्यास कधीच केला जात नाही आणि दुर्दैवाने असे अपघात होतात. आजच्या या अपघातामध्ये सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे आणि त्याला मला तर दोष द्यायचा आहे न्यायाधीशांना. हायकोर्टाला ज्यावेळेला हा रस्ता चालला होता तेव्हा परिवहनवाले कोर्टात गेले आणि खंडाळ्याच्या घाटातल्या रस्त्याला हायकोर्टाने बंदी आणली, स्टे आणला आणि त्यावेळेला दुर्दैवाने सरकारने आणि हायकोर्टाने कॉम्प्रोमाइज केलं आणि एक लेन कॅन्सल केली की आम्ही खंडाळ्याच्या घाटात एक लेन करणार नाही. लेन कुठली करणार नाही, तुम्ही मृत्यूची लेन ज्यांचं जीवदान लेन असते तीच कॅन्सल केली. 3 पदरी जायचे, 3 लेन जायचे, 6 लेन यायचे. मध्ये बफर झोन असतो, तो 10.5 फुटाचाच असतो. त्याच्यामध्ये काही झालं तरी बायफ्रेम रोप आधी तो खड्डा असतो, म्हणजे जमीन लेवलपेक्षा खाली पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यात उंच झाडं पाहिजे जेणेकरून रात्रीच्या वेळेला ऑपोजिट वाहनांना डोळ्यावर दिवा जाणार नाही आणि परत बायफ्रेम रोप पाहिजे आणि मग पलीकडची लेन पाहिजे. आज असं असेल तर कोणी एखादं चुकून मस्तीत कसंही केलं तरी तो त्या खड्ड्यात वाहन अडकेल, पलीकडच्या क्रॉस लेनला जाणार नाही. माझ्या बाबतीत मी स्वप्नातही विचार करू शकत नाही की मी पुण्याला येतोय आणि मुंबईकडे येणारा छोटी मोठी कार नव्हे, छोटा मोठा ट्रक नव्हे, ट्रेलर 32 चाकी हा सहज घुसतोय, तिथे तुमचा बफर झोनच नाहीये. आज दुर्दैवाचा भाग असा आहे की ज्यांनी कोणी हे रस्त्याचे मेंटेनन्स करतायत, कमीत कमी जेव्हा आम्ही टोल भरतो तेव्हा सुरक्षा, मिनिमम सुरक्षा
कुठली सुरक्षा की तुम्ही एकमेकांच्या अंगावर नका घालू. एक्सप्रेसवे म्हणजे पुणे किंवा मुंबईतला शहरातला डीपीतला रोड नव्हे. एक्सप्रेसवे त्याला एवढ्याकरता म्हणतात की 30-40 किलोमीटर तुम्हाला कुठेही पंक्चर नाहीये, तुम्ही वेगाने जाऊ शकता. अर्थात वेग 80 किलोमीटर तास पाहिजे. मग त्याच्याकरता तुम्हाला बफर झोन पाहिजे. कोर्टाच्या निकालानंतर आज 16 वर्ष झाली तिथे बफर झोन नाहीये. काही ठिकाणी बफर झोन जिथे आहेत, उरलेल्या ठिकाणी खंडाळा घाटात सोडला तर पुणे मुंबई एक्सप्रेसवेला बफर झोन आहेत. विशेषतः तुमच्या खालापूर टोल नाक्यापासून मुंबईकडे येताना साहेब मध्ये कुंड्या ठेवल्यात. पुण्याला सुद्धा तळेगावच्या बाजूला कुंड्या ठेवल्यात. आता जिथे एक खड्डा घेऊन तुम्हाला मोठाली झाडं लावायची आहे आणि बायफ्रेम रोडच्या 2-2 लेन लावायच्या आहेत, तिथे तुम्ही कुंड्या ठेवतात. कुंड्याचं काय एखादी जीप सुद्धा उडवेल. तर अशा प्रकारे सुरक्षेचे जे बेसिक रूल आहेत ते जे कोण रस्ता मेंटेन करतात, की जे कोण यातले तज्ज्ञ आहेत, त्यांना एवढ्या छोट्या गोष्टी का कळू नये याचं खूप दुःख होतं. मग माणसं गेली की कधी कधी वाटते की हे निष्पाप बळी आहेत का. हा निष्पाप उदाहरण माझ्या बाबतीमध्ये असे असंख्य आहेत. आनंद अभ्यंकर पासून सगळ्यांचे जे काही झालेले आहेत ते एक प्रकारे मानवतेचे खूनच नाही का. मुंबईला जाणारी गाडी पुण्याच्या रस्त्यात येतेच कसे, मग तुम्ही रोडचा टोल घेताच कशाला आणि रोडला ते संरक्षण देऊच कसं शकत नाही, हा मला नेहमी प्रश्न पडतो. असे अनेक विषय आहेत, विषयांतर बोलूया. मला खूप वेळ बोललं की तोंडाला कोरड पडते म्हणून मी जरा नाही, आपण एक एक मुद्दा घेऊया. त्याचं कारण हाच आहे की अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, जशा मानवी चुका आहेत तशा मानव निर्मित सुद्धा काही चुका आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ह्याचं नुकसानाचा जर का आपण अंदाज लावायचा झाला तर महेश, कशा प्रकारे आपण आतापर्यंत बघितलं तर म्हणजे मोठमोठे नेते असतील, मोठमोठे अभिनेते असतील, अनेक जणांनी याच्यामध्ये, सामान्य माणसांनी, अनेक प्रत्येक कर्त्या लोकांनी, घरातल्या सामान्यांच्या, ह्या सगळ्यांनी अशा वेळेला ज्यावेळेला प्राण गमावलेले असतात त्याला नेमका त्याचा परिणाम, दुष्परिणाम समाजावरती कसा होत असतो? मोठ्या प्रमाणात समाजावर या अपघातांचा परिणाम होत असतो. आता ज्या पद्धतीने जगभरामध्ये रस्ते अपघात वेगाने वाढत आहेत, भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जिथे मोठ्या प्रमाणात मध्यम वर्ग वाढत चाललेला आहे, तिथे सुद्धा या रस्ते अपघातांची संख्या प्रचंड वेगाने, विशेषतः 2008 ते 2012 या दरम्यान आपल्याकडे रस्ते अपघातांचं प्रमाण 18% वाढलेलं आहे आणि ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आपल्याला दिसतंय. आता मंदारच्या पद्धतीने विचारलं तुम्ही की काय नुकसान होतं, तुम्ही सगळ्यात मोठं नुकसान जे होतं ते मनुष्यबळाचं होतं. मी सांगू शकतो की ज्येष्ठ केंद्रीय नेते गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती झालेलं निधन असेल, विचारवंत आणि एक विलक्षण बुद्धिमान राजकारणी म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जायचं त्या श्रीकांत जिचकर यांचा अपघातात झालेला मृत्यू, तरुण राजकारणी निलेश पारवेकर यांचा झालेला मृत्यू असेल, राजेश पायलट, भक्ती बर्वे, आनंद अभ्यंकर, किती नावं आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांची आपण देऊ शकतो. ह्या लोकांचा मृत्यू अशा पद्धतीने अकाली मृत्यू होणं हे त्यांच्या फक्त कुटुंबावर नाही तर देशासाठी ही फार मोठी हानी आहे आणि याचा विचार झाला पाहिजे. आता ज्या पद्धतीने दिवाकर रावते या सगळ्या प्रकाराकडे बघतायत आणि ते सांगतायत की आम्ही परिवहन मंत्री म्हणून या सगळ्या विषयाकडे खूप गांभीर्याने पाहिलंच पाहिजे. कारण सगळ्या जे प्रमुख प्रगतशील देश आहेत त्या प्रगतशील देशांमध्ये होणारे अपघात आणि आपल्यासारख्या देशामध्ये होणारे अपघात याची तुलनाच होऊ शकणार नाही. तिकडे एक अपघात झाला तरी सगळ्या त्या पूर्ण व्यवस्थेची चौकशी होते. इथे मात्र आपल्याकडे तसं होत नाही. मोठे नेते मेले, मोठी विद्वान माणसं मेली, तरी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा विचार होत नाहीये. आता ज्या पद्धतीने म्हणजे जगभरामध्ये लोकांच्या मृत्यूची जी पहिली 8 कारणं आहेत त्या पहिल्या 8 कारणांमध्ये अपघात आलेला आहे. आता महाराष्ट्रात किंवा भारतासंदर्भात जर आपण बोलायचं ठरवलं तर दर 4 मिनिटाला एक अपघाती मृत्यू ही साधी गोष्ट नाही आहे. मुंबईसारखं शहर हे आता देशामध्ये सर्वाधिक अपघात ज्या शहरात होतात त्यामध्ये मुंबईचा वरचा क्रमांक लागायला लागलेला आहे. तर हे सगळं जे आहे हे सगळं थांबवण्यासाठी आमची जी पूर्ण व्यवस्था आहे या व्यवस्थेला सजग व्हावं लागेल, सहृदयी व्हावं लागेल. खलील जिब्राननी एका ठिकाणी म्हटलेलं होतं की झाडाचं एक पान सुद्धा गळून पडायचं असेल तर संपूर्ण झाडाची संमती असल्याशिवाय ते पान गळून पडत नाही. अहो इथे म्हणजे आमच्या इथे निष्पाप लोक रस्त्यावर दररोज मरतायत तरी सुद्धा जर म्हणजे त्याला व्यवस्थेची मूकसंमती आहे का हा प्रश्न इथे उपस्थित होतो. ज्या लोकांकडे या रस्त्यांचं नियोजन आहे त्या लोकांची या मृत्यूंना संमती आहे का
याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि याच्यावर चर्चा झाली पाहिजे नाही, नक्की अर्थात याचं उत्तर आणि चर्चा झालीच पाहिजे. पण दिवाकर रावते, पुन्हा ज्या पद्धतीनं हे सगळं समोर येते, तुम्ही पहिल्यांदा स्पष्ट केलंय की अनेक खाती याच्याशी निगडीत आहेत आणि अनेक खात्यांमधल्या काही त्रुटी असू शकतील, त्यात त्रुटी सुद्धा याच्याशी निगडीत आहेत. तत्पूर्वी तुमच्या खात्याशी संबंधित तुम्ही असे कुठले बदल या सगळ्या व्यवस्थेमध्ये करू इच्छित आहे? त्याचं कारण हेच आहे की लायसन्सिंग असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त बेफिकिरी असेल, म्हणजे नंबर प्लेट कुठल्याही पद्धतीने लिहिणं इथपासून ते बेदरकारपणे वाहनं चालवणं आणि या सगळ्यावरती नजर नसणं तुमच्या व्यवस्थेची, तुमच्या पोलिसांची किंवा RTOची, आणि हे सगळं वर्षानुवर्ष चालू आहे, हे असंच चालणार अशी ज्यावेळेला परिस्थिती येते त्याला तुमच्या व्यवस्थेमध्ये तुम्ही काय बदल सुचवताय? असं चालणार नाही एवढं म्हणताना मी नक्की सांगतो. तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे. हेल्मेटचा विषय आणला त्याला आपल्या माध्यमातून आपण सर्वच माध्यमांनी हेल्मेटच्या बाजूने, सरकारच्या बाजूने मत देत असताना देखील काही उत्साही मंडळींनी त्या बाबतीमध्ये दुराग्रह धरला होता. पण आज मला सांगताना मी सांगतोय की हेल्मेटच्या हट्टाचे परिणाम असे होते की 2015 मध्ये 240 लोक हेल्मेट न घालता मृत्युमुखी पडली. त्यातल्या एकाच्याच डोक्यावर हेल्मेट होतं, बाकी 339 हेल्मेट नसल्यामुळे मेली. आता 2016 गेल्या 5 महिन्यामध्ये ही संख्या एकदम कमी झालेली आहे. मी बारकाईने पाहत असतो. आता आपण जे सांगितलं की हे अपघात झाले आहेत, मला आश्चर्य वाटतं. आमचे DK कुलकर्णी आहेत तिथे. परवा एक महत्वाची बैठक झाली, मुख्यमंत्र्यांकडे बोलवली या संदर्भातली, ट्रक ओनर असोसिएशनच्या नावाखाली. त्याच्यामध्ये आमचे आदरणीय प्रसन्न पुण्याचे होते आणि ते याच बसच्या संदर्भात बोलत होते की हे रात्री अपरात्री आमच्या बस तपासतात आणि त्यांची तक्रार होती की आम्ही ते तपासू नये. आता कालच्या बसमध्ये जे गेलेत त्याच्यामध्ये 7 बेकायदेशीर लोक ड्रायव्हरच्या मागच्या बेंचवर बसलेली काळाने ओढून नेली. तेव्हा ही कार्यवाही करणं ही काही लोकांना आवडत नाही, पटत नाही. पण आपल्याला एक सांगतो की याच्यामध्ये आमचं जे रक्षा सुरक्षा अभियान आहे त्या अभियानाअंतर्गत ही सर्व खाती येतात आणि कालच्या अपघातातून या संदर्भातली जी मी उद्या बैठक घेतलेली आहे आणि आज चांगल्या सूचना येतात माझ्या पुढे. मला आनंद होतो या सगळ्या सूचना ऐकून. आनंद एवढ्या करता होतोय की या सूचनांची बरीचशी जर अंमलबजावणी करता आली तर हाकनाक जीव गमावणाऱ्या सामान्य माणसाला कुठेतरी आम्ही जीव वाचवण्याकरता सर्वांनी मिळून तुमच्या सहित सर्वांनी मिळून प्रयत्न केल्याचं एक समाधान तरी प्राप्त होईल. आनंदाचा विषय असू शकत नाही तो. नक्की. त्यामुळे आता आपण एक्सप्रेस हायवे परदेशात 16 पदरी असतात, आपल्या ते वाढवायला पाहिजेत, हेही बरोबर आहे. तो विषय केंद्र सरकारच्या अंतर्गत येतो. तो मोठ्या प्रमाणात वाढवण्याकरता निधीची उपलब्धता लागते. एक टोल लावल्यानंतर आपल्याकडे ओरड करणारी माणसं वाढत्या याच्याकरता आपल्या जीवाचं मोल किती महत्वाचं आहे हे जरी जाणून घेतलं ना तरी उद्या शेवटी हे सगळं वाढवायचं असेल तर निधी उपलब्ध झाला तर हे सगळं करता सुद्धा येणार आहे. आता हा विषय माझा नाही, हा बांधकाम खात्याचा विषय आहे. त्याच्यावर मी माझं अधिकृत मत व्यक्त करण्याचा प्रश्न येत नाही. पण हे सगळ्या सोयी सुविधा उपलब्धी निर्माण झाल्याशिवाय गतिमार्गा वाहतुकीला निर्बंध निर्माण करावेत हे करता येत नाही. मी आपल्या माहितीकरता सांगतो, माझ्याकडे हा अधिकार आल्यानंतर आपल्याला कल्पना गेल्या 4 महिन्यामध्ये फार मोठा धुमाकूळ अख्ख्या ट्रॅफिकच्या संदर्भात निर्माण झाला, आपण ऐकलं असेल. मी पहिला ह्या संदर्भात निर्बंध आणले आणि सर्वात वेगाने वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. लाल सिग्नल ओलांडणाऱ्यांवर दंड करायचा निर्णय घेतला. माल वाहतुकीमध्ये जास्त क्षमतेने वाहणाऱ्यावर निर्णय घेतला. माल वाहतुकीमधनं लोक नेण्यावर निर्णय घेतला. दारू पिऊन अंमलबजावणीवर निर्णय घेतला आणि वाहन चालवण्यावर मोबाईल वापरण्याचा निर्णय कोणता घेतला? हे जर सापडले तर ह्यांचा परवाना चालवण्याचा रद्द करण्याचा धाडसी निर्णय मी घेतला आणि मला सांगतात आतापर्यंत 6 ते 7 हजार लोकांचे परवाने आम्ही 3 महिन्याकरता रद्द केलेले आहेत. तेव्हा एक एक पावलं टाकतो. आपल्या सूचना आल्या तर ते करू. नक्की. दिवाकर रावतेजी, तुम्हाला एक साधा छोटासा प्रश्न मला विचारायचा वाटतो. आपण परिवहन मंत्री म्हणून आपण जे निर्णय घेतले ते सगळे निर्णय आपण सांगितले, परंतु सगळ्या वाहन चालकांची एक मोठी तक्रार असते, ते म्हणजे सिग्नलच्या कडेला रस्त्याच्या आडोशाला उभ्या असणाऱ्या वाहतूक पोलिसांना बाजूला हटवण्याचा निर्णय हे सरकार कधी घेणार आहे का? लोकांकडून चिरीमिरी मागणाऱ्या, ते कोणीतरी सिग्नल तोडतोय का याची वाट बघणाऱ्या, किंवा टोल नाक्यांच्या जवळ टोल नाक्यांना पूरक भूमिका घेऊन तिथे उभ्या राहणाऱ्या या जनसेवकांबद्दल लोकांच्या मनात प्रचंड प्रक्षोभ आहे.
त्याविषयी सरकारकडे काही तक्रारी आल्यात का किंवा सरकार त्यावर काही करणार आहे का? आपला प्रश्न आपण जो विचारलात त्याच्यावर मी माझ्या खात्यामधून निर्बंध आणणं कठीण आहे, परंतु गृह खात्याच्या माध्यमातला प्रश्न असल्यामुळे उद्याच्या बैठकीत हाही प्रकार आम्ही घेऊ, कारण तिथे गृह खात्याचे सचिव असणार आहेत. तेव्हा रक्षासेवा अभियानामध्ये सर्व चौकस चारी बाजूने येणाऱ्या तक्रारी ते करून त्या खात्याने त्या बाबतीत पावलं उचलावीत अशी जी त्याची मांडणी आहे, त्यामध्ये आपला हा प्रश्न नक्की आम्ही मार्गी लावू. परंतु हे सगळं करत असतानाच आपण प्रश्न बरोबर विचारलात, का चिरीमिरी द्यायला लागते हो? आम्ही चिरीमिरी देणारा नाही, मी कायदा मोडणारच नाही आणि या लोकांना भुके मारू अशी भूमिका का जनता घेत नाही? बरोबर आहे. मी सिग्नलही मोडेन, मी कायदाही तोडेन आणि मला मात्र कोणी विचारायचं नाही. आणि विचारल्यानंतर खिशात हात घालून भ्रष्टाचार करणाराही वाईट आहे आणि भ्रष्टाचार देणाराही वाईट आहे. या दोन्ही गोष्टी जर लोकशाहीत मान्य असतील तर दोष हा पहिला त्यांच्याकडे जातो की जे नियम मोडतात आणि त्यानंतर हे दोषी आहेतच, याबद्दल वाद नाही. पण त्या लोकांना कोपऱ्यात उभं राहिल्यानंतर त्यांनी कारवाई केली पाहिजे या मताचा मी आहे. त्यांनी कोपऱ्यात उभं राहिलंच पाहिजे आणि लोकांवर कारवाई केली पाहिजे या मताचा मी आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी लोकांना सोडणं हे अत्यंत गैर आहे, ते दुर्दैवी आहे आणि ते बेकायदेशीर आहे आणि तो भ्रष्टाचार आहे असं माझं ठाम मत आहे. एक आणखी त्यातला मुद्दा तन्मय पेंडसे सोबत आहेत आपल्या. तन्मय, सातत्यानं गेले काही काळ प्रयत्न सुरू आहेत, तुझे व्यक्तिशः अनेक गोष्टी सुचवलेल्या आहेत, पण त्या गोष्टींचा काही फायदा होतोय का? त्या ज्या सूचना तू दिलेल्या आहेस सरकारकडे कोणी ऐकतंय का? त्याची दखल कोणी घेतली का? सगळ्यात महत्त्वाचं, आता गेली 42 महिने आम्ही याच्यावर काम करतोय आणि त्याच्यामध्ये पहिला उपाय सुचवला होता जो ब्रायफेन रूप, की ज्या बऱ्याच ऍक्सिडेंट जे असे आहेत की या लेनमधनं पास होऊन पलीकडच्या लेन, जो दादाचा माझा ऍक्सिडेंट झाला होता, DSK सरांचा तशाच पद्धतीने ऍक्सिडेंट झाला होता. सो आम्ही पहिला मुद्दा आणला होता की पहिले ब्रायफेन रोड पूर्ण एक्सप्रेसवेला लागले पाहिजेत, ते मधनही लागले पाहिजेत, ते साईडनेही लागले पाहिजेत. मागील तत्कालीन जे मंत्री होते जयदत्त क्षीरसागर साहेब, तर त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता पण काहीही मला तिथनं रिस्पॉन्स मिळाला नाही. मी माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनाही मातोश्रीवरती जाऊन भेटलो होतो, हा विषय ब्रीफ केला होता. एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा या विषयावरती मी पूर्ण ब्रीफ केलं होतं, सगळे व्हिडिओज दाखवले होते. ब्रायफेन रूपचं टेक्निक हे आता गेल्या 40 वर्ष म्हणजे 40 देशांमध्ये आता हे वापरलं जात आहे आणि इट्स अ प्रूव्हन टेक्निक. 60 सालापासून US मध्ये वापरतायत. त्याच्यामध्ये शिंदे साहेबांनी मला आश्वासन दिलं होतं की याच्यामध्ये निश्चितपणे ब्रायफेन रूप एंटायर एक्सप्रेसवेला लागला जाईल. त्यानुसार 24 किलोमीटरचा पॅच आता एक लागलेला आहे. पुढच्या याच्यात टेंडरिंग प्रोसेस आता झालेली असं मला आता इनपुट मिळालेलं आहे आणि त्या याच्यामध्ये फक्त हे 24 आणि काय उरलेले टेंडरिंग प्रोसेस काय होतंय माहितीये का, प्रोसेस इतकी दिवसांची जाते आणि त्याच्यामध्ये कॉन्स्टंट ऍक्सिडेंट होत राहतात आणि पुन्हा आपण त्यात चर्चा करत राहतो. म्हणजे शासकीय यंत्रणा जोपर्यंत पटापट हलत नाहीयेत तोपर्यंत हे असे ऍक्सिडेंट होत राहणार आहेत. जरी याच्यात मानवी चुका असल्या पण तरी माझं तेच म्हणणं आहे की सिस्टीम सुद्धा फुलप्रूफ झाल्या पाहिजेत ना. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपण आता एक्सप्रेसवेला चालायला सुरुवात केली की सायनेजेसचा मुद्दा आपण जर का बोललो तर सायनेजेस 3 बाण दाखवले, तर 3 बाण दाखवल्यावरती ह्या 3 लेन कशा समजायच्या? इट शुड बी पिक्टोरियल. हे लोकांना कसं कळणार ना, सामान्य माणसाला कसं कळणार? जरी IRCचे मॅन्डेट असले, IRCचे नॉर्म्स असले तरी लोकांना कळण्याच्या दृष्टिकोनात आपण काय सोप्या गोष्टी करतोय हाही गोष्टी तिथे आपण बघितलं पाहिजे. किंवा अनेक लोकांना लॅक ऑफ नॉलेज आहे, जे एक्सप्रेसवेवर चालतात, जे शिकलेले आहेत, जे न शिकलेले आहेत, त्यांना हेही माहिती नाही आहे की अवजड वाहनंही डाव्या साईडनी जायला पाहिजेत, मधल्या लेन मधनं ही छोटी वाहनं जायला पाहिजेत आणि उजव्या साईडनी ओव्हरटेकिंग करायला पाहिजेत. ही लोकांची चूक आहे, लोकांना माहिती नाही. पण लोकांना माहिती करण्यासाठीची सिस्टीम आहे का की बाबा एक्सप्रेसवर कशा पद्धतीने किंवा कुठल्याही हायवेजवरती कशा पद्धतीने गाडी चालायला पाहिजे ही सिस्टीम पण तिथे नाहीये. सो माझ्या दृष्टिकोनातनं 50% ही लोकांची चूक आहे आणि 50% ही शासनाची चूक आहे. पहिले आपण सिस्टीम फुलप्रूफ करूयात. आता परवाचा जो ऍक्सिडेंट झाला, सर्व्हेलन्स सिस्टीमसाठी आम्ही इतके दिवस मागे लागलेलो आहोत की सर्व्हेलन्स सिस्टीम ही जर का इफेक्टिव्ह झाली, आम्ही एक इंटेलिजंट हायवे सिस्टीम फक्त एक्सप्रेसवेसाठी बनवली आहे. त्याच्या आधी आम्ही 5 कॅमेरे एक्सप्रेसवेवरती लावले, त्यातले काही अनालिसिस घेतले, त्यातले शासनाला सादरही केलेले आहेत. त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली मला रिस्पॉन्स आलाय. पण काय होतंय की डिले खूप होतोय. रिस्पॉन्स येतोय, मला वेळ दिली जाते. मी शिंदे साहेबांना जाऊन भेटून आलो, त्यांनी मला निश्चितपणे 5 वेळा त्यांनी मला वेळ दिलेला आहे, जो मला मागच्या तत्कालीन सरकारमध्ये काही मला वेळ मिळत नव्हता, कोणी एंटरटेन करत नव्हतं. पण इथे मला निदान 5 ते 6 वेळा शिंदे साहेबांनी वेळ दिला, गोष्टी समजून घेतल्या. पण मला अजून कळत नाही की इम्प्लिमेंटेशन लेवलला का प्रॉब्लेम येतोय. आता पावसाळ्याचे दिवस येतात, रिफ्लेक्टर्स अनेक ठिकाणी नाहीयेत, बरोबर, अनेक ठिकाणी कर्व्हज आहेत तिथे रिफ्लेक्टर्स पण नाहीयेत. पावसाळ्यात धुक्याच्या वेळेस एकतर गोष्टी दिसत नाहीत. त्याच्यानंतर अनेक ट्रकचे जे आहेत त्यांना
एलएम नसतात किंवा जे ओव्हर स्ट्रेस ड्रायव्हर आहेत त्यांच्यासाठी ड्रायव्हर बे एक असायला पाहिजे की जेणेकरून जे आसाम महाराष्ट्र राज्याच्या बाहेरचे किंवा जे कॉन्स्टंट ये जा करतायत दिवसात 18 तास एक्सप्रेसवे वरती चालवतात गाड्या, त्यांच्यासाठी विश्रांतीचं ठिकाण कुठेही नाहीये. आपण बाहेरच्या देशांमध्ये बघितलं तर ऑब्व्हियसली 8 तासाच्या वरती अलाउडही नाहीये आणि तिकडे ड्रायव्हर बे ही कन्सेप्ट आहे की तिथे ते त्यांना त्यांच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीचं सगळं त्यांच्यासाठीचं अन्न असेल, चहा असेल. कारण एक्सप्रेसवर आपण फूड मॉलला गेलो तर 25 रुपयाला चहा आहे जो कदाचित या ड्रायव्हर लोकांना परवडणार नाही. तर त्यांच्यासाठीच्या सुविधा अजूनही याच्यामध्ये मला दिसत नाहीत. एसओएस नावाचा एक प्रकार असतो ज्याला साऊंड ऑफ सोल म्हणतात. आयडियाचे टोल बूथ, आयडियाचे बूथ लावलेले आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही जेव्हा त्याला प्रेस केलात की तो इमर्जन्सी कॉन्टॅक्टला कनेक्ट होतो आणि आपल्याला मदत मिळते. तर अजूनही एसओएस दर 2 किलोमीटरला एक्सप्रेसवे वरती लावलेले आहेत, पण असंख्य ठिकाणाचे हे एसओएस बंद आहेत. ट्रॉमा केअर युनिट गेले 3.5 वर्षापासून रखडलेलं आहे. दादाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर घोषणा झाली होती की आम्ही एअर अँब्युलन्स सुरू करणार आहोत आणि आम्ही इथे ट्रॉमा केअर युनिट सुरू करणार आहोत. 2.25 वर्ष झाली ट्रॉमा केअर युनिटची बिल्डिंग बांधून तयार आहे, पण अजूनही त्याच्यात इथे इक्विप्ड नाहीयेत, ट्रॉमा केअर अँब्युलन्स नाहीयेत. मागे लोणावळ्याला जेव्हा मीटिंग झाली होती या संदर्भामध्ये तेव्हा रावते साहेब स्वतः तिथे होते. सो आम्ही एक मुद्दा आणला होता की आपला वाहनांचा जो आहे तो आरटीओ बरोबर जर का डाटा पूर्ण सिंक केला, आपण म्हणतो की वाहनांना ट्रॅक कसं करणार आहोत आपण, तर सर्व्हेलन्स सिस्टीमच्या माध्यमातून आणि आरटीओच्या मदतीने जर का एंटायर डाटाबेस सिंकअप केला, आपल्या अख्ख्या भारताचा पण डाटाबेस सिंकअप करता येतो. आणि या गोष्टी मध्य प्रदेशमध्ये या सिटी सर्व्हेलन्सला गोष्टी केलेल्या आहेत. तर तो जर का सिंकअप केला आणि चासी नंबर आपण जर का टाकला तर कुठली गाडी असू दे ती तुम्हाला तिथे येतेच आणि मग आपण त्याला समन्स पाठवणे हे करू शकतो. मूळ प्रश्न असा आहे की फक्त दंडात्मक कारवाई करून प्रश्न सुटणार नाहीयेत, त्यातनं राज्य सरकारला रेव्हेन्यू मिळेल, पण मूळ प्रश्न तसाच राहील. जोपर्यंत हे जे मुजोर ड्रायव्हर आहेत त्यांच्याकडनं 25,000 रुपये दंड, एक दिवसाची जेल किंवा 6 महिने लायसन्स सस्पेंड अशा पद्धतीने जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत लोकांमध्ये ती भीती नाही. आता काय आहे की एक ह्युमन बिहेवियरल सायन्सचा जर का आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये पुण्यावरनं आपण एक्सप्रेसवेला निघालो तर साधारणतः 50 मिनिटं लागतात, मुंबईतनं 1 तास लागतात. दोन्ही शहर इतकी गर्दीची झाली आहेत की दुसऱ्या आणि तिसऱ्या गिअरच्या वरती गाडी चालवता येत नाही. एक्सप्रेसवेला आल्यानंतर माइंडसेट होतो. तन्मय एक थोडंसं थांबवतो तुम्हाला, एक ब्रेक घेऊया आपण, ही चर्चा आपण सुरू ठेवूया. तन्मय पेंडसे यांच्या ज्या सूचना आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या अशा सूचना आहेत आणि दिवाकर रावते तुमच्याकडनं आम्हाला प्रचंड अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांच्या संदर्भात सुद्धा आणखीन काही मुद्दे घेऊन तुमच्याशी बोलायचे. DS कुलकर्णी यांच्याकडनं काही त्यांचे जे प्रयत्न आता येणाऱ्या काळात असणार आहेत ते आपल्याला ऐकायचे आहेत आणि एका छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय रस्ते अपघातांविषयी आणि अतिशय गंभीर असा हा विषय आहे. या विषयाचा चटका कुठे ना कुठे प्रत्येकाला आसपासच्या कुठल्या ना कुठल्या प्रसंगामध्ये बसलेला असतो आणि त्यामुळेच हा विषय अत्यंत गंभीर आणि या विषयामध्ये आपण समजून घेतो नेमकं काय घडतंय. आपल्यासोबत दिवाकर रावते आहेत, परिवहन मंत्री, ज्येष्ठ नेते शिवसेनेचे, आणि आपल्यासोबत आहेत DS कुलकर्णी, तन्मय पेंडसे आपल्यासोबत आहेत आणि महेश म्हात्रे. आपली चर्चा अर्थात या अपघातांच्या अवतीभोवती सुरू असताना आपले प्रेक्षक काय म्हणतात ते आपण पाहूयात. अविनाश लगाटे म्हणतात ड्रायव्हिंगचं अज्ञान, नियम न पाळणं, मोबाईलवर बोलत ड्रायव्हिंग करणं, साईड इंडिकेटर्सचा वापर न करणं ही अपघाताची खरी कारणं आहेत. पंजाबराव देशमुख म्हणतायत रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचं चेकिंग करण्याची यंत्रणा आपल्याकडे नाहीये. हायवे पोलिसांचं लक्ष वाहनापेक्षा वाहन चालकाच्या खिशाकडे जास्त आहे. आकाश तांबडे म्हणतायत आधीची लायसन्स रद्द करून नव्या कडक नियमानुसार लायसन्स द्यायला हवीत आणि वाहन चालकांनी कडक नियमांचं पालन करायला हवं. अमोल तावरे म्हणतायत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करायला हवी. आणि अमोल हडवळे म्हणतायत यासाठी कॉन्ट्रॅक्टर्स, चालक आणि प्रशासन हे सगळेच जबाबदार आहेत. एकूण संमिश्र अशा या प्रतिक्रिया आहेत, नेमक्या प्रतिक्रिया आहेत आणि या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा दिवाकर रावते तुम्हाला एक थेट प्रश्न असा विचारायचा आहे की वाहनांच्या संदर्भामधली जिथे जिथे काही उल्लंघन होतं त्या ठिकाणी आता कदाचित होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत ट्रॅफिक डिपार्टमेंट असेल, पण तुमच्या अंतर्गत जो परिवहन अधिकारी जे आहेत त्यांना तुम्ही कशा प्रकारे सक्षम करणार आहात? कारण अगदी काळी काचेची गाडी, मोठ्या गाड्या असल्या, विशिष्ट लोकांच्या गाड्या असल्या, श्रीमंतांच्या गाड्या असल्या आणि खास करून राजकीय नेत्यांच्या गाड्या असल्या तर त्याला कोणी हात लावत नाही. सामान्य माणसाची छोटी गाडी असेल, साध्या याच्यातली गाडी असेल, त्याला मात्र रस्त्यावरती अडवलं जातं, टोकलं जातं, पण मोठ्या गाड्यांना कोणीही अडवत नाहीत कारण त्यांना सक्षम केलेलं नाही. अधिकाऱ्यांची सुद्धा एक प्रकारे कुचंबणा होत असते. त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? एक म्हणजे प्रथमतः सांगतो
मगाशीच म्हणाल की माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. आता रस्त्यावर दादा, काका, नाना, आप्पा बिप्पा लिहिलेल्या सगळे नंबर प्लेट बंद झाल्या. बंद अजून करायला हवे, अजूनही दिसत ऐका ना, आहेत. लहान मोठा छोटा अमुक तमुक पुढारी वगैरे काय नाही, कायद्याची समोर बंधनं माझ्या घरच्या सहित सर्वांना आहेत. त्यामध्ये तडजोड मी करत नाही आणि करणार पण नाही. आम्हीच जर ते स्वीकारलं नाही तर लोकांनी का स्वीकारावा प्रश्न विचारायचा आम्हाला नैतिक अधिकार नाही. बरोबर. आजच एका पोलीस अधिकाऱ्यावर आता कारवाई होईल की जे माझ्या फेसबुकवर आलं होतं की त्यांनी काळ्या काचा आहेत ज्या त्या अजूनपर्यंत फिल्म काढलेली नाही म्हणून. तर त्याबद्दल मी तडजोड करत नाही, पण शक्यतो समजावून सांगून करेन, नाही तर मग कायदा वापरायला लागतो. मला तन्मय पेंडसेंनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते फार महत्वाचे आहेत. त्या सिग्नल बद्दल मी मगाशी म्हणालो होतो. आता ट्रायफेम रेंजच्या रोपच्या बाबतीमध्ये मला तन्मयजी नाही सांगायचं की आपण त्यावेळेला होतात. हे सगळं आदित्य ठाकरे यांनी त्यात पुढाकार घेऊन आम्ही सर्व तिथे आलो होतो मंत्री, आणि काही किलोमीटर झाली, बाकीची किलोमीटर व्हायचे, त्याच्यातनं ह्या लेनची गाडी त्या लेनमध्ये जाऊन होणारे अपघात थांबतील, तर त्या बाबतीतली सुरुवात पुढे गेली पाहिजे. नंतर रोड सिग्नलच्या संदर्भामध्ये आपण प्रश्न उपस्थित केलेला आहे. नंतर सर्व्हलन्स सिस्टीम ही आम्ही आता सुरू केली आहे आमच्या खात्यामार्फत, आणि ती शक्यतो लवकरात लवकर आम्ही पूर्ण करण्याच्या मागे लागलो आहोत. म्हणजे इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीमच्या बाबतीत आमची ही कमिटी काम करते आहे, आणि ज्या सगळ्या आपल्या बाबती आहेत. मी तन्मय पेंडसेंना एवढंच आज आपल्या माध्यमातून सांगतोय की उद्याच्या आमच्या या बैठकीला महत्वाची बैठक लावली तातडीची. आपला जो डेमो आहे तो त्यांना दाखवण्याकरता या सगळे महत्वाचे अधिकारी असणार आहेत, मंत्री असणार आहेत. तर मी तुम्हाला निमंत्रण देतो, उद्या माझ्या कार्यालयासमोर साधा, आणि उद्याच्या संध्याच्या मीटिंगमध्ये आपला डेमो सुद्धा दाखवा. तो आमच्यासाठी पुढे जाण्यासाठी त्याचा फार उपयोग होईल. ह्या ज्या सूचना आपण वाचून दाखवल्या त्या फार महत्वाच्या होत्या जनतेच्या. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो की जास्तीत जास्त दंड मी आकारू शकत नाही, कारण तो केंद्रीय कायदा आहे. आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचा स्वतःचा परिवहन कायदा यावा, या गेल्या वर्षभर मी ते चालू ठेवलेलं आहे. पण आपल्याला माहिती आहे की या सगळ्या बाबीमध्ये नसत्या सगळीकडे अडकतात. अधिकाऱ्यांचे रिमार्क यायला होतात, 1 वर्ष झालं. पण आता येत्या 2 ते 3 होणाऱ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमचा कायदा येईल, आणि येत्या अधिवेशनात त्या कायद्याला आम्ही मंजुरी घेऊ, ज्याच्यामधनं आम्हाला अनेक निर्बंध जे मूळ कायद्यामध्ये नाही आहेत त्याने आम्हाला त्याची आवश्यकता आहे ते करता येईल. हे सर्वात महत्वाचं पाऊल अख्ख्या देशामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंत्री या नात्याने आणि सरकार म्हणून आम्ही हे उचलत आहोत. हे आपल्या प्रतिनिधी येणाऱ्या सूचना त्याच्याकरता 1 वर्ष मोठ्या समितीने मोठं काम केलेलं आहे, आणि हा कायदा अंमलात आणण्याकरता आणि तो सुधारता येतो त्यात काही उणीवा असतील तर. आणि लायसन रद्द करणे माझ्या हातात असल्यामुळे मगाशी मी सांगितलं 3 महिन्याकरता करतो. आता ह्याच्या पुढेही जाऊन एखादं पाऊल उचलावं लागलं तर ते मी जरूर करीन. परंतु ह्या सगळ्याच्या मागचा जो गाभा आहे तो चालकाच्या बाबतीतला आहे. बरोबर. वाहन चालक हा व्यवस्थित असला पाहिजे, त्याची तपासणी झाली पाहिजे. माझ्या दुर्दैवाने माझ्या खात्यामध्ये फक्त 40 ते 45% अधिकारी आहेत, ते पूर्ण झाले पाहिजेत. हे सांगताना मला आनंद होतोय की गेल्या आठवड्यामध्येच प्रशासनाने आणखीन 1000 अधिकारी भरण्याची मान्यता दिलेली आहे. ती प्रक्रिया पूर्ण होऊन 1 ते 1.5 वर्षांनी मला सगळे ट्रेनिंग झालेले अधिकारी मिळतील. खातं सक्षम झालं तर मोठ्या गतीने जाता येईल. पूर्वी काय झालंय काढण्यापेक्षा आपण काय करतो याला महत्व आहे. नक्की. माझ्या खात्यात 650 कारकून नाही आहेत. कसं काम करायचा प्रश्न होता, पण मी उत्तर शोधणारा माणूस आहे, प्रश्न निर्माण करून घेऊन फिरणारा नसल्यामुळे आता माझ्या खात्यामध्ये 350 कारकुनाची भरती सुद्धा येत्या महिना 1.5 महिन्यात पूर्ण होईल. म्हणजे खातं सक्षमतेने निर्माण करण्याकरता जी मनुष्यबळ आहे ते मी निर्माण करतोय. आणि मग पेंडसे असतील किंवा आमचे DK कुलकर्णी असतील किंवा इतरांना जे अनुभव येतात त्या अनुभवावर मात करण्याकरता त्यांच्या सल्ल्याने, त्यांच्या अनुभवाने आणि त्यांच्या सूचनेनुसार एक मंत्री या नात्याने संवेदना त्यांच्या घेऊन मी जास्तीत जास्त योग्य काम करण्याचा नक्की प्रयत्न करीन. नक्की. महेश, नाही, आता मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने सांगितलं की एकूणच सगळ्या व्यवस्थेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु आता त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला तोच मला पण उपस्थित करावा असं वाटतो की वाहन चालवणाऱ्यांचं जे शिक्षण प्रशिक्षण आहे त्यांच्या एकूण म्हणजे वर्तनावर लक्ष ठेवण्याची व्यवस्था निर्माण करण्याचा मुद्दा आहे. या सगळ्याकडे आपल्याकडे दुर्लक्ष होताना दिसतं. म्हणजे आपल्याकडे किती वेगवेगळ्या प्रकारचे वाहन चालक आहेत. अल्पवयीन वाहन चालक असतात, मद्यपी वाहन चालक असतात, निष्काळजी वाहन चालक असतात, आजारी किंवा वयस्कर वाहन चालक असतात. हा जो कालचा अपघात झालेला आहे हा वाहन चालक 66 वर्षाचा होता. म्हणजे रात्रीच्या प्रवासाची 66 वर्षाच्या माणसाला सवय असेल की नाही याचा सुद्धा विचार आपल्याकडे केला जात नाही. विशेषतः महिला, आपल्याकडे जेवढे अपघात होतात भारतामध्ये यापैकी 25% अपघात
ही दुचाकी स्वारांचे होतात. विशेषतः महिला दुचाकी स्वार जेव्हा आपण बघतो त्यामध्ये अनेकदा म्हणजे पाय सोडून स्कूटी किंवा इतर दुचाकी चालवणाऱ्या महिला आपल्याला दिसतात. तरुण विशेषतः मोबाईल कानाला लावून गाडी चालवणारे तरुण आपल्याला दिसतात. या सगळ्यांचं शिक्षण प्रशिक्षण करण्याची व्यवस्था आपल्या देशात कधीतरी येणार आहे का? त्या ज्या लायसन्सिंग अथॉरिटीज आहेत ज्यांच्याकडून त्यांना गाडी चालवण्याचा परवाना दिला जातो, या परवाना देण्यासाठी ज्या अटी शर्ती तरतुदी काय ज्या आहेत याची पूर्तता होताना दिसत नाहीये. आणि त्यामुळे मला असं वाटतं की काहीही शासनाने केलं तरी सुद्धा यामध्ये बदल होणार नाही. जोवर नागरिक शास्त्रामध्ये आपल्या या सगळ्या गोष्टींचा समावेश होणार नाही, त्यांना या सगळ्या म्हणजे रस्त्यावर चालण्याचं जे प्रशिक्षण आहे, म्हणजे आपल्या देशामध्ये रस्त्यावर वाहनं चालतात याच्या जोडीला अन्य किती गोष्टी होतात. या देशात लोक रस्त्यावर झोपतात, रस्त्यावर दुकानं असतात, रस्त्यावर लग्नाचे मंडप पडतात, तिथे गणपती बसतात, काय काय होतं रस्त्यावर. म्हणजे वाहनांव्यतिरिक्त इतर इतक्या गोष्टी होतात. मग ते रस्ते सुरक्षित कसे राहतील? आणि या सगळ्याला दुरुस्त करण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती पाहिजे, ती राजकीय इच्छाशक्ती आमच्या लाल फितीच्या सगळ्या याच्यामध्ये पायात पाय अडकून पडलेली आपल्याला दिसते. त्यामुळे समित्या स्थापन होतात, अहवाल येतात, घोषणा होतात, परंतु प्रत्यक्ष रस्त्यावर काही गोष्टी धावताना दिसत नाहीत. नक्की. DS कुलकर्णी, एकूण जी प्राथमिकता असायला पाहिजे या सगळ्या विषयासाठी, जसं आता दिवाकर रावते म्हणतायत, कदाचित एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षाचे आहेत आणि सरकारमधले आहेत, ते सुद्धा लवकरात लवकर या सगळ्यामध्ये सामील होतील. एक सलग असा समग्र प्रयत्न जो व्हायला पाहिजे, तो प्रयत्न कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे आणि प्राथमिकता या विषयाला या संपूर्ण सरकारच्या समोरचा एक अजेंडा म्हणून कसा असायला हवा असं तुम्हाला वाटतं? महेश म्हात्रे साहेबांनी एक महत्त्वाचा मुद्दा घेतला, तो अतिशय योग्य आहे. मला वाटतं शालेय अभ्यासक्रमामध्ये 8वी हा नागरिकशास्त्र ट्रॅफिकचा विषय सुरू करावा. आमच्या लहानपणी आम्हाला RSP येते, रोड सेफ्टी पेट्रोलियम. ज्या रस्त्याला फुटपाथ नसेल त्या दिशेला मी उजवीकडनं चालत आहे आम्हाला शिकवलं, म्हणजे समोर येणारं वाहन आपल्याला दिसू शकतं. तर 8वी आपण अभ्यासक्रमात हा विषय जर टाकला तर बरेचसे पुढचे अपघात आपले थांबू शकतील. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. दुसरं, लायसन जे आहेत, RTOचे लायसन जे आहेत, तर ट्रक ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये जे हेवी व्हेकल आहेत त्यांचे दर 3 वर्षांनी त्यांनी रिन्यू करायला यावं. अशा प्रकारे तुम्हाला काही काम करता येईल. आता ताबडतोबचा उपाय म्हणजे पुणे मुंबईच्या दोन्ही दिशेला तुम्ही एक वाहनतळ तयार करा, इन ट्रान्झिट ॲट रॅन्डम चेकिंगचा. एक साधारणतः 50 ट्रकमधनं त्यांनी कुठलाही एक ट्रक थांबवावा, सगळे ट्रक थांबवत बसू नये आणि त्या ट्रकची सगळी तपासणी करावी की तो ट्रक ड्रायव्हर किती वयाचा आहे. हा 66 वर्षाच्या माणसाची दृष्टी अधू असेल तर तो नक्कीच आज सकाळी धुक्यामध्ये त्यांनी त्या इनोव्हाला ठोकला असेल. तर नॅचरली यंग, माझा ट्रेलरचा ड्रायव्हर 22 वर्षाचा होता जो पळून गेलेला आहे. तर अतिशय यंग ड्रायव्हर, दारू पिलेले, 18 तास त्यांना ड्युटी दिलेली असते, ते कुठली सुट्टी घेत नाही. तर अशाला ॲट रॅन्डम आपल्याला काही ड्रायव्हर सापडतील आणि आपण तिथे सुधारणा करू शकू. त्यांना सतत ट्रेनिंग द्यायला पाहिजे. मोबाईल हा सगळ्यात शत्रू आहे. 60च्या पुढे किंवा 80च्या स्पीडला जर गाडी कुठली चालवत असेल आणि चुकून तुम्ही मोबाईल घेतला तर गाडी पलटी होते. माझ्या स्वतःच्या ड्रायव्हरने एक पलटी केलेली, कॅमरी नावाची माझी गाडी. तर हा 80च्या स्पीडला हा एक प्रकार चालतो. दुसरा, रावते साहेब तुम्ही बघा, जर प्रयत्न केला तर सगळ्या टायर कंपन्यांना एक व्हाईट पेपर काढायला सांगा. भारतामधल्या सगळ्या टायर कंपन्या जेवढ्या आम्ही कार बनवतो, मारुती आहे, हुंदाई आहे, आमची टोयोटाची छोटी आहे, या सगळ्या टायर कंपन्या आपल्या टायर 80च्या स्पीडला डेव्हलप करतात. म्हणजे त्यांचा असा अभ्यास आहे आणि फॅक्ट आहे की भारतामध्ये सतत जास्तीत जास्त 80च्या स्पीडने किती गाडी चालणार आहे? 30 मिनिटं. असा एकही रोड नाही की तुम्ही एक 30 मिनिटं सलग 80च्या स्पीडला गाडी चालू शकतात. म्हणून ते कुठल्याही परिस्थितीत 100 किंवा 120च्या स्पीडचे टायर बनवत नाहीत. त्यांचे टायर हे जास्तीत जास्त 80ला चालले 30 मिनिटं तरच टिकू शकतात. आणि दुर्दैवाने एक्सप्रेस वे म्हणजे शर्यतीचा रस्ता आहे, कॉलेजच्या टगेगिरीचा हिरोगिरीचा रस्ता आहे, 100 आणि 120च्या खाली कोणी गाडी चालवत नाही. आणि मग छोट्या गाड्या ज्यांचे विशेषतः टायर फुटतात, ते टायर कारण नसताना एक तर ते हवा नीट चेक करत नाही. ड्रायव्हर तर दार उघडले की तिथे हवा किती भरायची ती लिहिली आहे. समजा 33 PSI आहे आणि तुम्हाला एक्सप्रेस वेला चालवायचे, तुम्ही 32 PSI करा, गाडी तापणार आहे. आणि त्यावेळेला तुमचं टायर जे आहे, आपल्याकडे टायर गुळगुळीत गोटा झाला की बदलतात. टायर 30,000 किलोमीटरला बदलायचं आहे, बॅटरी ठराविक किलोमीटरला बदलायची आहे, बॅटरी बंद झाल्यावर नाही. बेडरूमचा दिवा गेला की बदलतो, हे घरात शक्य आहे, रस्त्यावर शक्य नाही. इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल या 4ही गोष्टी ऍक्सिडेंटला कारणीभूत आहे.
अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रकार, रावते साहेब, तुम्ही जेव्हा पनवेलवरनं आपण निघतो त्यावेळेला खोपोलीचा तुमचा टोल नाका येईपर्यंत तुम्ही तुमची गाडी केअरफुली ऑब्झर्व करा, टप 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 असा फटक 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 आवाज येतो. तिथे काय झालं, रोडचे तुमचे सिमेंटचे रोडचे जे पेविंग आहेत त्याचे लेवल एकसारख्या नाही आहेत, त्यामुळे टायरमधली हवा वाढली, टायर गुळगुळीत, 80च्या स्पीडचे टायर डिझाईन केलेले हे लोक 120 100ला चालवतात आणि दर 10 मिनिटांनी ठबक ठबक त्याला फटका बसतो आणि टायर फुटतात. अशा प्रकारे हा शास्त्रोक्त अभ्यास कुठेतरी व्हायला पाहिजे. आज तुम्हाला त्याच्यानंतर बॅटरी सुद्धा धोका देऊ शकते, याचा पण अभ्यास व्हायला पाहिजे. आणि याच्याशिवाय सिविक सेन्समध्ये जर ही गाडी आजची 17 प्रवासी गेले, हे सर्व्हिस लेनमध्ये का नाही, तिथे सर्व्हिस लेन आहे की नाही मला माहित नाही त्या पर्टिक्युलर स्पॉटला, तर तुम्हाला सर्व्हिस लेन अतिशय उत्कृष्ट Service lane नाहीये क्वालिटीची त्या द्यावी spot ला, लागते. service lane त्याला नाहीये. arrow लागतो सर्व्हिस लेन कडे म्हणून. आणि त्याच्यानंतर जी गाडी तुम्ही ती पंक्चर झालेली गाडी स्विफ्ट त्याने सर्व्हिस लेनला न्यायलाच पाहिजे होती. त्याच्यानंतर ताबडतोब त्याने त्याचे ब्लिंकर चालू करायला पाहिजे होते आणि एक ट्रायंगल गाडीत दिला असतो, तो 50 फुटावर ठेवायला पाहिजे होता, तो ठेवलेला नाही. सेम इनोवाने केलेलं नाही. हा एक दुर्दैवाचा प्रकार आहे. आणि विनोद किती आहे, सबंध पुणे मुंबई एक्सप्रेसवेच्या बोगद्यामध्ये सगळे कारवाले ब्लिंकर लावतात. बोगदा आले की ब्लिंकर नसतो लावायचा. तुम्हाला मदत हवी असले, तुमची गाडी संकटग्रस्त आहे आणि तुमची सर्व्हिस लेन मध्ये गाडी आहे तर ब्लिंकर लावायचा असतो. त्यामुळे महेश म्हात्रे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नागरिक शास्त्र हा ताबडतोबीचा आपल्याला उपाय करता येईल आणि यातनं आपण काहीतरी एज्युकेशन नक्की करू शकू. नक्की. असं मला वाटतं. याच्यामध्ये मला वाटतं तुम्हाला सुद्धा आवाहन करतो आम्ही, DS कुलकर्णी, खरं तर परिवहन विभागामार्फत किंवा त्यांच्या सोबत तुम्ही सुद्धा काहीतरी इनिशिएटिव्ह अशा प्रकारचा प्रशिक्षणाचा करू शकता, कारण तुम्ही त्या प्रकारचे यापूर्वी आयबीएन लोकमतवरती जाहीर आम्ही सुद्धा सुरू केलेलं केलेलं होतं. आहे. एकच मिनिटात माहिती देतो. आम्ही स्वतः सुमोटो, मी परदेशी कन्सल्टंट आणतोय, मी सरकारकडे एकही रुपया मागणार नाही, व्हाईट पेपर काढतोय, नीरज फाउंडेशन काढतोय आणि एज्युकेशनचे सत्र सुरू करतोय. या ट्रक ड्रायव्हरच्या फ्लीटला, आम्ही आमच्या गाड्यांच्या फ्लीटला एकेकांकडे 500-1000 गाड्या असतात, त्यांच्या ड्रायव्हरला 3 दिवसाचा जागेवर त्यांच्याकडे जाऊन ट्रेनिंग द्यायला सुरुवात करतोय. सरकारवर टीका करणं सहज शक्य आहे, त्याला काय अक्कल लागते, आपण काय करणार. तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन आम्ही सुरू केलेलं आहे. सेपरेट त्याला CEO नेमतोय आणि कुठल्याही कशाच्याही बाकीची प्रसिद्धीची किंवा कशाची अपेक्षा न करता आम्ही नागरिक कर्तव्य एक देशाचा एक माणूस म्हणून कर्तव्य ताबडतोब सुरू करतोय. आणि तिथे IBN सारखे लोक आणि जर दिवाकर रावतेंसारखे जर पॉझिटिव्ह विचारसरणीचे नेते असतील तर निश्चितपणे यश मिळेल. आपण सगळे मिळून हे नक्की करूया. नक्की. एक प्रश्न विचारायचा आहे दिवाकर रावते, लेन कटिंग सारखे जे उद्योग होतात, म्हणजे अक्षरशः विचित्र पद्धतीने या गाड्या चालवल्या जातात. केवळ आपण आता मुंबई पुणे एक्सप्रेस पुरता बोलतोय, पण महाराष्ट्रभर जेवढे मोठे हायवे आहेत त्या सगळ्या ठिकाणी अतिशय कठोर कारवाई या लेन कटिंगवरती आणि पांढऱ्या दिव्यांवरती, अक्षरशः म्हणजे बंदुकीची गोळी आल्यासारखे पांढरे दिवे डोळ्यावरती मारले जातात. त्याच्यामुळे सुद्धा अनेक अपघात होताना दिसत आहेत. खास करून जे छोटे चालक आहेत, छोट्या गाड्यांचे असतील किंवा अगदी 2 व्हीलर्सवरचे जे चालक आहेत, त्यांचे सुद्धा डोळे अक्षरशः दिपवून टाकणारे हे दिवे आहेत. या दिव्यांचं तुम्ही काय करणार आहात? एक म्हणजे मला हे मुद्दा आवर्जून सांगायचं की हा विषय जो मी आहे तो फक्त मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पुरती मध्येच नाही. मी मंत्री म्हणून अख्ख्या महाराष्ट्रातले विविध सगळीकडेच फिरत असतो, गेले 25 वर्षे फिरतोय. त्यामुळे ह्या सगळ्या रस्त्यांच्या संदर्भातला माझा विचार हा विषय आहे. नंबर 2, DS कुलकर्णी सांगितल्याप्रमाणे त्यांना मी एक सांगतो, मला आनंद झाला त्यांचा ऐकून. मी स्वतः MSCDCच्या माध्यमातून त्यांचा अध्यक्ष आणि मंत्री या नात्याने एकूण आंतरराष्ट्रीय ट्रेनिंग स्कूलच निर्माण करतोय हेवी व्हेकल करता. जवळ मोठ्या त्या 125 एकर जमीन आता आम्ही ताब्यात घेतलेली आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय आम्ही टेंडर काढायचं की काय, तुम्हाला मला कुलकर्णींसारखं जर चांगले सल्लागार मिळाले तर आपण आणखीन पुढे जाऊ. एक अशा प्रकारचं मोठं ट्रेनिंग जे कंपल्सरी असेल, प्रत्येक ड्रायव्हरने 3 वर्षातनं 1-8 दिवस ट्रेनिंग घेतलं पाहिजे, असं केलं पाहिजे. मी माझ्या STच्या सर्व ड्रायव्हर करता आता CIRT मध्ये दर 50 ड्रायव्हर रोज जातील आणि 8-8 दिवसाचं ट्रेनिंग घेतील. ते आपल्या कुटुंबासहित राहतील, ते कौटुंबिक सौख्य मिळेल आणि ट्रेनिंग होईल. अशा प्रकारचे मी प्रयत्न सुरू केले आहेत. तेव्हा ट्रेनिंग हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. रिफ्रेशमेंट करणं म्हणजे पुन्हा त्यांना प्रशिक्षण देणं हाही चांगला महत्त्वाचा विषय आहे. आणि बदलत्या काळानुसार वाहन चालकाला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती सांगणं आणि नको असलेल्या गोष्टी पुन्हा सांगणं हे महत्त्वाचं आहे. किंवा त्या पद्धतीचं पाऊल आम्ही निश्चित उचलतोय. मला आजच्या या कुलकर्णी साहेबांच्या सूचनेचा नक्की उपयोग, कदाचित मी त्यांच्याकडनं मदत भविष्यात घेईन. आता आपण जो सांगितलं तो लाईट अमुक तमुक हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे त्यांनी आता कुलकर्णी साहेबांनी सांगितलेल्या बारीक सारीक गोष्टी, बॅटरी पासून ते ऑइल बजावण्यापासून, आता हे वाहन चालकांनी आपल्या जीवाशी खेळण्यापेक्षा आपली गाडीची सुरक्षितता ठेवून
आपण कुटुंबासहित आनंदाने प्रवास करावा हे जर ठरवतील तर असं काही घडणार नाही याची मला खात्री आहे. म्हणून कायद्याची अंमलबजावणी सरकारने किती केली यापेक्षाही कायद्याची अंमलबजावणी माझीही जबाबदारी आहे एवढं जरी त्यांनी स्वीकारलं तरी काही वेळेला आम्ही नक्की करू. लेन कटिंग हा महत्त्वाचा विषय आहे, तो माझा उद्या माझ्या बैठकीतला चर्चेचा विषय राहणार आहे आणि ते महत्त्वाचं आहे. मगाशी आम्हाला यांनी सांगितल्याप्रमाणे तन्मय पेंडसेंनी सांगितल्याप्रमाणे होय लेफ्ट साईडची सर्वात शेवटची लेन आहे ती ट्रक करता आहे, मधली लेन सर्व लहान वाहनांकरता आहे आणि बाजूची जी लेन आहे उजव्या बाजूची फक्त ओव्हरटेक करण्याकरताच असली पाहिजे. ही परदेशामध्ये ही परिस्थिती आहे ती आपल्या हायवेवर जर आली तर 100% अपघातामध्ये 90% कमी होतील याची मला खात्री आहे. आणि त्या पद्धतीने काय करता येईल याकरता आम्ही नक्की प्रयत्न करू या सर्वांच्या सल्ल्याने एवढंच सांगतो. नक्की आणि जाता शालेय अभ्यासक्रमात हे यावं हा माझाही आग्रह आहे. कसं करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. नक्की जाता तन्मय पेंडसे आपल्याला नेमकं काय थोडक्यात मांडायचं आहे तुम्हाला उद्या तिथे त्या बैठकीला महत्वाच्या बैठकीला मंत्र्यांनी आमंत्रित सुद्धा केलेलं आहे तिथे तुम्ही जाणार आहात का? हो, तिथे मी निश्चितपणे जाईन आणि गेल्या 4 वर्षातला जो काही आमचा अभ्यास आहे आणि याच्यावरची जी काही सोल्युशन्स आहेत ती मी मंत्री महोदयांसमोर ठेवेन आणि मला खरंच अपेक्षा आहे की त्या सगळ्या गोष्टींवरती तात्काळ निर्णय येऊन लवकरात लवकर पॉझिटिव्ह होतील. कारण आता आपण जर का 14 वर्षांचा स्टॅट्स बघितला तर 14,500च्या जवळपास एक्सप्रेस वेवरती ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि 1400 पेक्षा जास्ती डेथ झालेले आहेत. तर 1400 ही लोक गेलेली नाहीत, 1400 फॅमिली त्याच्यामुळे डिस्ट्रॉय झाल्यात. आणि माझा वैयक्तिक अनुभव जेव्हा सांगतो मी की जेव्हा माझा भाऊ गेला, मी म्हणतो माझा भाऊ 33 वर्षाचा होता, आनंद अभ्यंकर 48 वर्षाचा होता, काहीतरी आयुष्य पाहिलेलं होतं. माझा पुतणा 2 वर्षाचा होता आणि 2 वर्षाच्या बाळाला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून जेव्हा खड्ड्यात पुरायची वेळ येते ना आणि ती सुद्धा दुसऱ्याच्या चुकीमुळे, तेव्हा आज जे काय जळतं ना हे घरातला माणूस गेल्याशिवाय नाही समजू शकणार कोणी. त्यामुळे माझी सर्वांना ही विनंती आहे की जसं रावते साहेब म्हणाले की वाहन चालकांचीच तितकीच जबाबदारी आहे, तितकीच शासनाची पण तेवढीच निश्चितपणे जबाबदारी आहे. आणि पुढच्या काळामध्ये निश्चितपणे सगळ्यांनी एकत्र येऊन हे अपघात कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येईल. आणि हा एक्सप्रेसवे जो भारतातला पहिला 6 लेन कॉन्क्रीट रोड आहे, हा जे आता त्याचा मृत्यूचा सापळा हे नाव झालेलं आहे, ते परत एकदा यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग हे कशा पद्धतीने येईल. आणि रावते साहेब म्हणाले जसं आपण की हे माझ्यापासून सुरुवात व्हायला पाहिजे, मी. आणि आपण नेहमी विसरतो की हा जो मी आहे ना हा दीर्घ मी आहे. हा दीर्घ मी म्हणजे हा दीर्घ काळ करणारा मी आहे. तर माझ्यापासून सुरुवात जर का आपण केली, म्हणजे आपण प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली तर निश्चितपणे दोन्ही गोष्टींचा मेळ साधून ऍक्सिडेंट आणि मृत्यूचं प्रमाण नक्की कमी होईल असं मला वाटतं. महेश, अगदी थोडक्यात या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांची क्षमता आहे देण्याची, त्या देण्याच्या क्षमतेतली जी माणसं आहेत, अगदी टोल कंपन्या असतील, त्या टोल कंपन्यांनी भरभरून जे करायला पाहिजे ते आता होताना दिसत नाहीये, त्याच्याबद्दल काय म्हणा? नाही, एकच म्हणू शकतो इथे की ज्या पद्धतीने आपल्याकडे बघा इथे सगळे मान्यवर आहे ते विदेशामध्ये प्रवास केलेले आहेत. विदेशांमधल्या रस्त्यांवरची जी सुरक्षा असते, इथे टोल ज्या पद्धतीने ज्या गतीने ज्या पद्धतीने वसूल केला जातो तेवढ्या प्रमाणात लोकांना म्हणजे बेसिक सुविधा बेसिक सुरक्षा देण्यासाठी ज्या गोष्टी केल्या पाहिजेत. महामार्गावर सगळीकडे दिवे असले पाहिजेत, महामार्गावर सगळीकडे पथदर्शक जे दिवे आहेत ते सुद्धा असले पाहिजेत. आणि विशेषतः सगळीकडे जास्त पद्धतीने म्हणजे सर्व रस्त्यावर कॅमेऱ्यांची सुविधा लावली गेली पाहिजे. या सगळ्यासाठी जे निकष आणि नियम सुरुवातीपासून ठरलेले असतील त्याच्यामध्ये काळानुरूप बदल होत गेले पाहिजेत. आता आपल्याकडे महामार्गावर कुठल्याही महामार्गावर जा तुम्हाला तिथे तुम्हाला कॅमेरे दिसत नाही आहेत. याच्यामुळे मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात जे अपघात आपल्याकडे वाढत आहेत किंवा थांबत नाहीत त्याला ते सगळ्यात मोठं कारण आहे. विदेशामध्ये आपण कुठल्याही रस्त्यावर थोडासा जरी स्पीड वाढवला तर लगेच तिथे त्या वाहन चालकाला सूचना येते की तुम्ही तुमच्या स्पीड लिमिट वाढलेली आहे, तुम्ही तुमची गती कमी करा. आपल्या देशामध्ये असं कुठेच नाही, विशेषतः या एक्सप्रेस वेवर तरी तशी सुविधा झाली पाहिजे. ज्यांनी भरभरून टोल वसूल केलेला आहे त्या कंपनीने, म्हणजे आतापर्यंत या कंपनीने का त्या कंपनीवर सगळेजण मेहरबान आहेत हे काही कळत नाहीये. तिथे काहीही झालं तरी चालतं, तिथे मोठे इतके वर्षानुवर्ष अपघात मोठे सुरू आहेत तरी त्यांच्या कार्यपद्धतीत तिथे बदल होताना दिसत नाही. हे थांबवण्यासाठी शासनाला कुणीतरी गदगदा हलवून जागा करण्याची गरज आहे. अगदी थोडक्यात 30 सेकंदात काय सांगाल DS कुलकर्णी, तुम्हाला बोलायचं आहे काहीतरी? सर, पहिल्यांदा माझं म्हणणं की कॅमेरा किंवा गनचा काही उपयोग नाही. परदेशात सगळीकडे रडार असतात, रडार परमनंट बसलेले असतात आणि रडारवर लगेच कॅमेरा टिपला जातो
आणि कुठल्या परिस्थितीत कुठल्या गाडीने ओव्हरटेक स्पीड गन केलेला आहे त्याचा ताबडतोब RTOला कळवलं जातं आणि त्याला दंड होतं, हे महत्वाचं आहे. दुसरं टर्निंग रेडियस, या रोडचे टर्निंग रेडियस अतिशय चुकीचे आहेत वळणावर. तुम्ही जर बघितलं तुमची गाडी जेव्हा गाडी वळते त्या 2 चाकं एका लेनमध्ये 2 चाकं दुसऱ्या लेनमध्ये असतात, तर टर्निंग रेडियसची खूप तांत्रिकदृष्ट्या चूक आहे, ते बघायला पाहिजे. आणि उतार 1x40 और 1x50चा पाहिजे. एक्सप्रेस वेला कधीच भयानक उतार नसतात. आज एक्सप्रेस वेला इथे भयंकर ठिकाणी अतिशय प्रचंड उतार आहेत. या 3 गोष्टी तरी ताबडतोब दुरुस्त व्हायला पाहिजे. आणि रडार हे चांगलं उपयोग आहे. गन घेऊन पोलीस कुठेही लपून ठेवून तुम्हाला उपयोग होणार नाही. रडारवर पटकन सापडलं जातं. जगभर रडार बसवलेले असतात. नक्की. तन्मय, अगदी थोडक्यात 30 सेकंदात काय बोला? याच्यामध्ये सर आपण म्हणतो की पुणे आपण स्मार्ट सिटी घोषित करतोय, मुंबई स्मार्ट सिटी घोषित करतोय, पण मधला आपला कनेक्टच स्मार्ट नाहीये. आणि आपण नुसतं म्हणतो की भारत हा टेक्नॉलॉजीचा देश आहे, भारत हा टेक्नॉलॉजी हब आहे, तर आपण त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घेणार आहोत की नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या स्पीड गन्स आपण विषयी बोललो, तर आता तिथे जे अवेलेबल आहेत त्या लेझर बेस्ड स्पीड गन आहेत, त्या तिथे लिडार बेस्ड स्पीड गन यायला पाहिजेत. तर जसा DSK सरांनी मुद्दा मारला, दॅट इज लिडार स्पीड गन. त्या लिडार स्पीड गन्स आल्या तर मॅन्युअली जो प्रेशर येतंय तर ते निश्चितपणे कमी होईल. आणि टेक्नॉलॉजीच्या साह्याने सगळ्याच प्रेशर, सिस्टीमवरचे सगळे प्रेशर कमी होईल. ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये निश्चितपणे राहील. आणि हे जे ऍक्सिडेंट आहेत ह्याच्यावरती निश्चितपणे कमी होतील. आणि मुख्यतः वाहन चालकांना आळा बसेल आणि वचक राहील की मला कोणतरी बघतंय बाबा, तर मी जबाबदारीने गाडी चालवली पाहिजे. नक्की. असं मला नमूद करावं नक्की. अर्थात. आणि हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत. आणि दिवाकर रावते आपल्या सोबत आहेत. दिवाकर रावते यांनी हे सगळे मुद्द्यांची नोंद आणि दखल नक्की त्यांच्या स्वभावानुसार घेतलेली असणार आहे. आणि अर्थातच हे सगळे मुद्दे सातत्यानं आपण पुढे आणूयात. आणि येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी अशा प्रकारची जी सर्व समग्र अशी जी काय जनजागृती ती करायला पाहिजे. आणि एक आव्हान आहे संपूर्ण राज्यकर्त्यांना, सगळ्या पक्षातल्या राज्यकर्त्यांना, की ह्या मुद्द्याला कुठेतरी प्राधान्य द्या. आणि खास करून मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की प्राधान्य देताना ही जी काही खाती आहेत त्या खात्यांना सबळ करण्यासाठी, बळकट करण्यासाठी त्यांना अधिकाधिक निधीची सुद्धा उपलब्धता करून द्या. त्याचं कारण हे की हा सगळा जीवाशी खेळ आहे. हा खेळ लवकरात लवकर थांबला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार.